नमस्कार, साम टीव्हीच्या या बातमीपत्रात मी शामल भंडारे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। बुलेटिनच्या सुरुवातीलाच पावसासंदर्भातली अतिशय महत्त्वाची बातमी आहे। राज्यात पुढील 3 ते 4 तासांसाठी पावसाचा अलर्ट जारी करण्यात आलाय। पुणे जिल्ह्यासाठी येलो अलर्ट देण्यात आलाय, तर पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय। नाशिक, नंदुरबारमध्येही पावसाची शक्यता ही वर्तवण्यात आली आहे। आपण आज सकाळपासूनच पाहतोय राज्यभरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे। हवामान विभागाकडून पुढील 3 ते 4 तास महत्त्वाचे आहेत असं सांगण्यात आलंय। या संदर्भातली अधिकची माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी अक्षय बडवे आपल्यासोबत जोडले गेलेत। अक्षय, पुण्यातली सध्याची पावसासंदर्भातली काय स्थिती आहे? गेले 3 ते 4 दिवसापासून विश्रांती घेतलेल्या पावसाने आज सकाळपासूनच दमदार हजेरी लावलेली आहे। आपण जर पाहिलं तर पुणे शहरातील मध्यवर्ती भाग असेल किंवा उपनगर असेल, या ठिकाणी अजूनही संततधार पावसाची रिपरिप जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। जिल्हा प्रशासनाकडून दिलेल्या माहितीनुसार पुढील 3 ते 4 तास शहराला आणि जिल्ह्याला येलो अलर्ट आहे आणि त्याबरोबरच पुण्यासह जे अनेक इतर जिल्हे आहेत, ज्यामध्ये कोकण विभागातले काही जिल्हे असतील, त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातले काही जिल्हे आणि त्याचबरोबर खानदेशात जळगाव असेल, नाशिक असेल, या ठिकाणी सुद्धा येलो अलर्ट दिलेला आहे। त्यामुळे पुढील 3 ते 4 तास हा पाऊस जो आहे असाच बरसेल अशी शक्यता हवामान विभागाकडून देण्यात आली। नक्कीच, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहू शकतोय राज्यभरात आज सकाळपासूनच पावसाने दमदार हजेरी लावली। त्याचाच परिणाम म्हणून मुंबई, ठाणे, पुणे या शहरांमध्ये सखल भागात पाणी साचायला देखील सुरुवात झाली। मुसळधार पडणाऱ्या या पावसामुळे पाणी साचायला सुरुवात झाली आहे। त्याचबरोबर मुंबईत वाहतुकीवर देखील या मुसळधार पावसाचा परिणाम झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं, कारण लोकल सेवा गेले 3 ते 4 तासांपासून 10 ते 15 मिनिटं उशिराने धावतायत अशी देखील माहिती मिळाली। नाशिक, नंदुरबारमध्ये देखील पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली। त्याचबरोबर कल्याणमधून देखील अपडेट आहे। कल्याण, डोंबिवली परिसरात पावसाचा जोर पाहायला मिळतोय। वादळी वाऱ्यासह या ठिकाणी मुसळधार पाऊस झालाय, त्यामुळे सखल भागात पाणी साचल्याचं पाहायला मिळालं, तर पावसामुळे रस्ते वाहतूकही मंदावली आहे। या मुसळधार पावसाचा परिणाम काहीसा वाहतुकीवर देखील झाल्याचं आपण पाहतोय। मुसळधार पावसामुळे रस्त्यावर देखील पाणी साचायला सुरुवात झाली। तर कल्याण, डोंबिवलीत मुसळधार पाऊस झाला, यामुळे अनेक भागात पाणी साचलं असून नाले सफाईची पोलखोल झाल्याचं समोर आलं। कल्याण, डोंबिवली महानगरपालिकेच्या मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील रस्ता हा पाण्याखाली गेलाय। रस्त्यावर जवळपास गुडघाभर पाणी साचल्यामुळे इथून ये-जा करणाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागतोय। या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती, तर काही वाहन देखील या पावसाच्या पाण्यात बंद पडले। दरवर्षी याच परिसरात पावसाळ्यात गुडघाभर पाणी साचतं, मात्र केडीएमसी कडून काहीच यावर उपाययोजना होत नसल्यामुळे नागरिकांचा आता संताप व्यक्त होतोय। आपण पाहू शकतो ही दृश्य कल्याणमधील आहेत। कल्याण, डोंबिवलीसह आजूबाजूच्या परिसरात गेल्या तासाभरापूर्वी मुसळधार पावसाने हजेरी लावली होती। सध्या पाऊस थांबला आहे, मात्र आपण सध्या ठिकाणी पाहू शकतो की या अवघ्या तासाभराच्या पावसामुळे कल्याण, डोंबिवली मुख्यालय नजीक असलेला हा आंबेडकर रोड, तसंच छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे, हा चौकातील जो रस्ता आहे, हा रस्ता सध्या पाण्याखाली गेलेला पाहायला मिळतोय। रस्त्यावर पाणी आल्याने या ठिकाणी प्रचंड अशी वाहतूक कोंडी सध्या पाहायला मिळते। नागरिकांना ये-जा करताना देखील या ठिकाणी अडथळे निर्माण होत आहेत। अनेक गाड्या देखील या ठिकाणी या पाण्यामुळे, अनेक रिक्षा देखील या ठिकाणी बंद पडलेल्या आहेत। एकंदरीतच पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कल्याण, डोंबिवली महानगरपालिकेकडून नाले सफाईचा दावा केला जातो, मात्र अवघ्या तासाभराच्या पावसातच या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी साचलं या ठिकाणी पाहायला मिळतं। त्यामुळे नागरिकांनी प्रचंड मनस्ताप व्यक्त केलेला आहे। एकंदरीतच कल्याण, डोंबिवली महापालिकेचा नाले सफाईचा जो दावा आहे, हा दावा अवघ्या तासाभराच्या पावसातच सध्या फोल ठरल्याचं पाहायला मिळतं। अभिजित देशमुख, साम टीव्ही, कल्याण। कल्याणमधली परिस्थिती तर आपण पाहिली, पण ठाण्यात देखील असंच काहीसं घडतंय, कारण ठाण्यात पावसाचा जोर वाढलाय। शहरात आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण होतं। असाच पाऊस बरसला तर शहरात पाणी साचण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येते। आपण ही दृश्य पाहू शकतो, ही ठाण्यातली दृश्य आहेत। मुसळधार पावसामुळे रस्त्यावर पाणी साचायला सुरुवात झाली।
तर तिकडे कुर्ला, मानखुर्द, घाटकोपरमध्ये तुफान पाऊस झालाय। मुसळधार पावसामुळे वाहतूक काही प्रमाणात मंदावलेली आपण पाहतोय। मुसळधार पावसामुळे वाहतुकीवर त्याचा परिणाम झालाय। ही दृश्य कुर्ला, घाटकोपर परिसरातील आहेत। तर मुंबईनंतर वसई विरार शहरात देखील सकाळपासूनच जोरदार पाऊस पडतोय। अनेक दिवसांपासून दडी मारलेल्या पावसानं पुन्हा हजेरी लावली, त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झालाय। पालिकेच्या रखडलेल्या कामांमुळे शहरातील सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचं पाहायला मिळतंय। याचा फटका रस्ते वाहतुकीवर झाला असून कामावर जाणाऱ्या नागरिकांनाही काहीसा त्रास सहन करावा लागतोय। तर 3 दिवसांच्या विश्रांतीनंतर पुण्यात पुन्हा एकदा पावसाला जोरदार सुरुवात झाली आहे। शहरातील अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू आहे। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे। ही दृश्य पुण्यातील आहेत। मुंबईप्रमाणेच पुण्यात देखील मुसळधार पावसाला सुरुवात झाली। तर पावसासंदर्भातलीच मुंबईतली अपडेट अशी आहे की मुंबईत पावसाचा जोर आता वाढलाय। सायन, चेंबूर भागात मुसळधार पावसाला सुरुवात झाली। अनेक भागात जोरदार पाऊस बरसतोय। सखल भागात यामुळेच आता पाणी साचायला देखील सुरुवात झाली। या मुसळधार पावसामुळे मुंबईच्या काही सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली। पुढची अपडेट पण मुंबईतूनच आहे। मुंबईत 37,000 कोटी खर्चून बांधलेल्या या मेट्रोला चक्क ताडपत्रीचा आधार देण्यात आलाय। बीकेसी स्टेशनला ताडपत्रीने झाकण्यात आलंय। पहिल्याच पावसात भुयारी मेट्रोची पोलखोल झाली होती, त्यामुळे बीकेसी स्टेशन ताडपत्रीने आता झाकण्यात आलंय। आपण ही दृश्य पाहू शकताय। ही मुंबईतील मेट्रो स्टेशनवरची दृश्य आहेत। तर मे महिन्यातच सुरू झालेल्या अवकाळी पावसाने रायगड जिल्ह्याला झोडपून काढलं होतं। त्यानंतर 4 दिवस पावसानं विश्रांती घेतली होती। मात्र आज सकाळपासूनच दक्षिण रायगडमधील काही भागात पावसानं पुन्हा एकदा बरसण्यास सुरुवात केली आहे। काही ठिकाणी रिमझिम तर काही ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी बरसतात। त्यामुळे गर्मीनं हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला। पावसाचं प्रमाण वाढत असल्यामुळे शेतकऱ्यांची मात्र चिंता वाढली। अपडेट आता मावळमधून आहे। गेले 5 दिवस झालं मावळमध्ये पावसाने उसंत घेतली होती। आजपासून पुन्हा पावसाला सुरुवात झालेली आहे। या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होणार आहे अशी शक्यता वर्तवण्यात येते। शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे भात शेतीचे रोपही आता शेतकरी लावू शकत नाहीयेत। मावळमधील अनेक शेतकरी भाताची लागवड करून अवघ्या काही दिवसावर आलेल्या जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याला हजेरी लावत असतात। मात्र सतत पडलेल्या या पावसामुळे विठ्ठलाचं दर्शन होतंय की नाही अशी परिस्थिती सध्या मावळमध्ये आहे। आता बातमी नाशिकच्या राजकीय वर्तुळातून आहे। ठाकरे सेनेचे उपनेते सुधाकर बडगुजर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे। शिवसेना ठाकरे गटाने आज पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं। या पत्रकार परिषदेत खासदार संजय राऊत यांचा नाशिकचे माजी जिल्हा प्रमुख दत्ता गायकवाड यांना फोन आला। यावेळी पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे त्यांची हकालपट्टी केल्याची घोषणा करण्यात आली। पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे त्यांची हकालपट्टी केल्याचं सांगण्यात आलं। आताच आमच्या संजय राऊतांचा फोन आला। सहसंपर्क प्रमुखांना फोन आलेला आहे। संजय राऊत साहेब जे शिवसेनेचे नेते आहेत, फोन हा संजय राऊत साहेबांचा आदरणीय प्रेस सुरू असताना दत्ताजी नाना गायकवाड यांना आलेला। ते आमचे सहसंपर्क प्रमुख आहेत आणि पक्षातून सुधाकर बडगुजर यांची हकालपट्टी झालेली आहे। आता यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेबाबतच मोठी बातमी समोर येते। खासदार संजय राऊत मातोश्रीवर दाखल झालेत। संजय राऊत उद्धव ठाकरे यांच्या भेटीला मातोश्रीवर दाखल झालेत। सुधाकर बडगुजर यांच्या
हकालपट्टीनंतर ही भेट होतीये। काही वेळापूर्वीचीच अपडेट आहे। सुधाकर बडगुजर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे। पक्षाविरोधी वक्तव्य केल्याप्रकरणी ही हकालपट्टी करण्यात आली आहे असं सांगण्यात येत आहे। त्यानंतर आता संजय राऊत मातोश्रीवर दाखल झाले। पुढची बातमी पाहूयात। मनसे आणि शिवसेना युती करायची असल्यास आदित्य ठाकरेंनी राज ठाकरेंकडे जावं असं मनसे नेते प्रकाश महाजन यांनी म्हटलंय। याआधी आम्ही 2 वेळा मातोश्रीवर गेलो होतो, आता युती करायची असल्यास राज यांच्याकडेच यावं लागेल असं महाजनांनी म्हटलंय। हिरवा कंदील दाखवायला आपलं आदित्य ठाकरे उभा आहेत। पर्यायाने त्यांना रेल्वे इंजिनचं महत्त्व कळालं। ती युती करायची नाही करायची हा सर्वस्वी राजसाहेबांचा प्रश्न आहे। यापूर्वी आम्ही 2 वेळा मातोश्रीवर जाऊन युती करण्याचा प्रयत्न केला। म्हणजे तुम्हाला सिल्वर वॉकवर जाता येतं, तुम्हाला सोनिया गांधीच्या दारात जाता येतं, आणि तुम्हाला मग इथं जायला का मान अपमान वाटतो? आदित्य ठाकरेंनी यावं। खरं तर ठाकरे सेना आणि मनसे या दोन्ही पक्षाच्या युतीवर अनेक चर्चा सुरू आहेत। तर ठाकरे सेना आणि मनसे युतीवर बोलण्यास मनसे नेत्यांना मनाई करण्यात आल्याची माहिती मिळते। युतीचे निर्णय राज ठाकरेच घेतील, त्यामुळे युतीवर कुणीच बोलू नये अशा सूचना राज ठाकरेंनी दिल्याची माहिती मिळते। तर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नेते धनंजय मुंडे पुन्हा एकदा चर्चेत आलेत। मात्र सध्या चर्चा ही राजकीय नाही, तर ती आहे मुंडेंच्या शांततेची आणि अध्यात्माची। काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडेंनी मनशांतीच्या शोधात इगतपुरीमधलं विपश्यना केंद्र गाठलं, तर आता पुन्हा एकदा ते धार्मिक कार्यक्रमासाठी रामकुंडावर आल्याचं दिसलं। सर्व विधींनंतर बाहेर आले तेव्हा त्यांनी माध्यमांसोबत काहीही बोलण्यास नकार दिला। हाताने ओठांवर बोट फिरवून मौन असल्याचा सूचक संदेश देखील धनंजय मुंडेंनी दिलाय। गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेलं धनंजय मुंडेंचं मौन अद्यापही कायम असल्याचं या निमित्तानं दिसून आलंय। पुढची बातमी पाहूयात। पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकरांबाबत एक धक्कादायक गोष्टी समोर यायला लागल्यात। कारण मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडला बीड जिल्ह्यातील कारागृहात ठेवण्यात सुपेकरांची महत्त्वाची भूमिका होती असा आरोप अंजली दमानिया यांनी केलाय। तर सुरेश धसांनीही सुपेकरांबाबत खळबळजनक गौप्यस्फोट केलाय। तुरुंगातील कैद्यांकडून 300 कोटी रुपयांची मागणी केल्याची तक्रार आपल्यापर्यंत आल्याचा दावा धस यांनी केलाय। जालिंदर सुपेकर यांची जेव्हा मी माहिती घेत होते आणि त्यांच्या अनेक प्रकरणांची जेव्हा माहिती घेत होते, तेव्हा माझ्या कानावर असं देखील आलं होतं की कराडला बीडमध्ये ठेवण्यामागे सुद्धा जालिंदर सुपेकर हेच आहेत आणि त्यांच्याकडनं सुद्धा प्रत्येक जेलमध्ये मागणी केली जाते पैशाची। आज मला वाटतं सुरेश धस यांनी असा काही आरोप केला आहे की 300 कोटीची मागणी जालिंदर सुपेकर यांनी केली होती। आता त्याचा पुढे खुलासा, अनेक खुलासे होतील। आणि हेच नाही तर गन लायसन्स प्रकरणात सुद्धा सुपेकरांनी प्रचंड त्यांनी आणि अमिताभ गुप्ता या दोन्ही व्यक्तींनी प्रचंड प्रमाणात पैसे खाल्ले गेले आहेत। त्याची सुद्धा चौकशी सीएमनी परवाच्या दिवशीच लावली आहे। सुपेकराबद्दल बऱ्याचशा तक्रारी माझ्याकडे सुद्धा आलेल्या आहेत। जेलमध्ये जे आरोपी आहेत त्यांना 300 कोटी रुपये आम्हाला दे मानण्याची सुद्धा एक गंभीर तक्रार याच सुपेकरांच्या विरोधात आहे। ज्या अर्थी तुम्ही नातेवाईकाच्या सुनाकडनं पैसे मागता, याचा अर्थ 100% तुम्ही फॉल्टी आहात। हे सुपेकर जरा IG या पोस्टवरचा माणूस सुद्धा मला फॉल्टी दिसतोय। याच्यामध्ये नैतिकता नावाची गोष्ट मला वाटतं काही राहिलेली नाही। त्यामुळे या आरोपांनंतर या सुपेकरांचे पाय आणखी खोलात आहेत का असा सवाल उपस्थित होतोय। पुढची बातमी पाहूयात। बातमी पश्चिम महाराष्ट्रातून आहे। फोन का केला असा जाब विचारणाऱ्या महिलेला बेदम मारहाण करण्यात आली। माळशिरस तालुक्यातील उमरे वेळापूर गावात ही घटना घडली आहे। हरिदास भोसले असं मारहाण करणाऱ्यांचं नाव आहे। पीडित महिलेनं न्यायासाठी अकलूज पोलीस ठाण्यात धाव घेतली। आरोपीला अटक करण्याची मागणी देखील करण्यात येते। ही जेलमध्ये जाणार आहे। थांब जरा दम काढ, जरा दम काढ।
ही जेलमध्ये जाणार आहे. थांब जरा दमकाड. यानंतरची पुढची बातमी पण महिला अत्याचाराबद्दलची आहे. सोलापुरातील गर्भवती आशा राणी भोसले यांच्या आत्महत्येप्रकरणी पती पवन भोसले, सासू अलका भोसले, सासरे बलभीम भोसले या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. सासरच्या त्रासाला कंटाळून आशा राणी भोसले यांनी आत्महत्या केली होती. 4 चाकी आणि पैशाच्या हव्यासासाठीच सासरकडच्यांनी छळ केल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केलाय. मृत आशा राणी भोसले हिला 3 वर्षांची चिमुकली आहे. त्या दुसऱ्यांदा गर्भवती होत्या. लेखीच गेली आता खा खरं आई बाबा पाणी दे सोलापुरात 3 वर्षाचं बाळ आहे बघा सध्या. आमच्या बहिणीला फक्त न्याय मिळलं पाहिजे. त्याला फाशी झालीच पाहिजे. त्यानं खून केलेलं आहे सर. पूर्ण तिच्या हातात आम्ही तिचं बॉडी बघितलं, सगळं तिला काळे काळे डाग आहेत सर. काहीतरी मारला असेलच त्यानं. सर तिचा हाईट पण पोहोचत नाही सर. ते किती तर 11 फुटाचं उंची आहे. तिथं 4 गाठी मारले. 4 गाठी कोण मारतात सर? आणि फाशी घेतलेलं फक्त इथं एकच गाठ, ती पण असं वाकड्या साईडला ही केलेली आहे. त्यांनी खून नाही केलेत ना, ती आत्महत्या केली असं ते म्हणतात ना, मग ते आता का मीडिया समोर येत नाहीत? कारण मग ते केलेत, त्यांनी पाप केले, ते गुन्हेगारी आहेत म्हणूनच नाही आले ना सर. आमच्या पोटात आग पडलाय, आग. त्यांना फाशी द्या, तेव्हा आमचा आग थंड. तर या प्रकरणात देखील आत्महत्या नव्हे तर हत्या असण्याचा संशय नातेवाईक व्यक्त करतायत. पुढची बातमी आहे क्रीडा विश्वातून. IPLचं जेतेपद यंदा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला मिळालंय. यानंतर RCBच्या फॅन्सनी सर्वत्र जल्लोष केला. पुण्यातही या विजयाचं सेलिब्रेशन करण्यात आलं. मात्र यावेळी काही तरुणांनी हुल्लडबाजी केल्याचं पाहायला मिळालं. एका हाय स्पीड ट्रेन समोर अचानक एक गाय धावताना दिसली. हे पाहून लोको पायलटनं ताबडतोब आपत्कालीन ब्रेक लावले आणि गायीचा जीव वाचवला. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो. लोको पायलटच्या प्रसंगावधानाचं लोक आता कौतुक करतात. बातमी चंद्रपुरातून आहे. चंद्रपुरात पर्यटकांनी बेशिस्तपणाचा कहरच केलाय. चंद्रपूरच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला भेटी देणारे नियमांना न जुमानता 20 किलोमीटरच्या रस्त्यावर गाड्या उभ्या करून वाघाला बघण्यासाठी नियमभंग करतायत. पर्यटकांच्या या त्रासामुळे वनविभाग ॲक्शन मोडवर आलाय. पर्यटक हे वनाधिकाऱ्यांशी हुज्जत घालतात. प्रसंगी कर्मचाऱ्यांना अंगावर धावून जातात. अशा पर्यटकांकडून वनविभागानं आतापर्यंत 28 लाख रुपयांचं उपद्रव शुल्क वसूल केलंय. मात्र याच मार्गावर वाघाचं हमखास दर्शन होत असतं. त्यामुळे पर्यटकांचा धिंगाणा हा कायम आहे. पुढची बातमी मुंबईमधून आहे. मुंबई विमानतळावर पार्किंगच्या वादातून तुंबळ हाणामारी झाली आहे. मुंबई विमानतळावर सुरक्षा रक्षक आणि वाहन चालक यांच्यात पार्किंगच्या वादातून ही तुंबळ हाणामारी झाल्याची माहिती आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. सहारा पोलीस ठाण्यात दोन्ही गटाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. वाहन चालक आणि सुरक्षा रक्षक यांना सहारा पोलिसांनी आता ताब्यात घेतलं. पुढची बातमी पुण्यातून आहे.
पुण्यातल्या खडकीजवळ एसटीच्या चालकासह कंडक्टरला मारहाण करण्यात आली. मारहाणीचं कारण अजूनही अस्पष्ट आहे. एसटी 43 प्रवासी असताना एसटी थांबवली आणि अहमदपूर ते मुंबई या गाडीतील कंडक्टर आणि ड्रायव्हर यांना मारहाण केली. हा सगळा राडा मोबाईलच्या कॅमेऱ्यात शूट करण्यात आला. पुढची बातमी पाहूया. राजकीय वर्तुळातून ही अपडेट आहे. राष्ट्रवादी संदर्भात आहे. शरद पवार आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे पुण्यात 2 वेगवेगळे वर्धापन दिन होणार आहेत. 10 जूनला पवारांच्या राष्ट्रवादीचा वर्धापन दिन पार पडणार आहे. या मेळाव्याला पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार, खासदार, पदाधिकारी उपस्थित राहतील. तर पुण्यातच अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा वर्धापन दिन साजरा होईल. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची जोरदार चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर या मेळाव्यांकडे आता विशेष लक्ष लागलंय.